मॅजिक पिलोज घ्या, कमी किमतीत मॅजिक पिलोज. साहेब, मॅडम, मॅडम. कोण आहे? का असं ओरडताय? मॅडम, हा, मी इथे मॅजिक पिलो विकण्यासाठी आलोय. अच्छा. विचार केला तुम्हाला याची गरज पडेल म्हणून इथे आलोय मी. मॅडम, नाही नाही, मला काही नकोय, तुम्ही जाऊ मॅडम, शकता. खूप दुरून हे पिलोज इथे विकायला मी आलोय. मॅडम, एक घ्या ना. नाही मॅडम, नाही, मला तर हे बघायला नॉर्मल पिलो वाटतंय, मला मॅडम, नकोय हे. ही नॉर्मल उशी नाहीये मॅडम, ही एक जादुई उशी आहे. मॅजिक पिलो हे काय असतं? म्हणजे या मॅजिक पिलोवर तुम्ही फक्त एकदा डोकं ठेवून झोपाल ना, तुमच्या मनात जोही स्ट्रेस असेल तो असा निघून जाऊन तुम्हाला एकदम छान झोप लागेल. मॅडम, हो, खरंच आहे का? हो मॅडम. कितीचं आहे हे तसं? खूप जास्त नाहीये, फक्त 1,500 रुपये. काय म्हटलं, 1,500? मॅडम, 1,500 रुपयांची गोष्ट ऐकल्यावर तुमची अगदी हवाच उडाली. ठीक आहे, तुमच्यासाठी एक ऑफर देतो मी. फक्त 1,000 रुपये द्या ना. मॅडम, काय म्हटलं, 1,000 रुपये? अरे बापरे. मॅडम, 1,000 रुपये ऐकल्यावरही तुमची हवा निघाली का? ठीक आहे मॅडम, तुमच्यासाठी अजून एक ऑफर देतो मी. फायनली 500 रुपयात देईन. अजून काही जास्त तोलमोल करू नका मॅडम. 500 रुपयांचं? नाही बाबा. मॅडम, 1,500ला 1,500 बोललात तुम्ही, 1,000 रुपयाला 1,000 बोललात, 500ला 500ही बोललात तुम्ही. अहो, आजच्या काळात 500 रुपयाला गोष्ट देतोय हेच खूप झालंय ना मॅडम. तुम्हाला संशय आहे ना? मग नाही तर काय. एकदा ट्राय करून पहा, यावर झोपून पहा ना. 10 सेकंदाच्या आत तुम्ही झोपाल. आणि जर तुम्हाला झोपच नाही आली ना तर पिलो परत करून द्याल, मी निघून जाईल इथून. हा, अच्छा ठीक आहे, थांब मी टेस्ट करून बघते. ओके मॅडम. हे काय 10 सेकंदात झोप येईल म्हणाला होता, इथे तर काहीच नाही होतंय. हे तर एकदम बेकार वाटतंय. कसे कसे लोक येतात धोका द्यायला. याला परतच करते मी. अरे दादा, तुम्ही तर म्हटलं होतं 10 सेकंदात झोप येईल म्हणून. काहीच नाही झालं. हे घ्या याला. मॅडम, हे सांगा तुम्ही झोपलात कशा? जसं सगळेच झोपतात तसंच डोकं ठेवून झोपली होती. ते सगळं फक्त नॉर्मल उशांसोबत करू शकतो मॅडम. मी बोललो ना, हा मॅजिक पिलो आहे. या मॅजिक पिलोला तुम्ही तुमच्या बेडवर असं ठेवून त्यानंतर त्यावर आपला चेहरा ठेवून अशा पद्धतीने झोपाल ना तर 10 सेकंदात तुम्हाला झोप येईल. अच्छा, असं आहे का? आणि जर झोपताना तुम्हाला घाम आला तर यातून थंड हवा निघू लागेल. हवेसोबत चांगला सुगंधही येईल. मॅडम, एकदा ट्राय करून तर पहा ना. ठीक आहे, द्या मला. तर इथे आहे. आज तर आपलं नशीबच चमकलं. तुझ्यापेक्षा कंजूस मी आयुष्यात कधी बघितलाच नाहीये. काना खाली वाजवीन तुला. बाय बाय मक्खी चूस मॅडम. कोण आहे यावेळी?
हा बोला, कोण हवाय तुम्हाला? मॅडम मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून आलोय आणि मी एक डॉक्टर आहे. तर त्याचं काय? बघा पावसाचं वातावरण असल्यामुळे खूप जणांना ताप येतोय. म्हणून या परिसरात किती लोक तापाने ग्रस्त आहेत हे बघण्यासाठी मला पाठवण्यात आलंय मॅडम. ओके, आत या मग. ओके थँक्यू मॅडम. हं, मॅडम हं. मी तुम्हाला चेक केल्यानंतर तुमची तब्येत कशी आहे ते सांगू शकतो मॅडम. काय म्हटलं, चेक करणार? काही होणार नाही मॅडम, तुम्ही घाबरू नका, नॉर्मल चेकिंग आहे हे. ठीक आहे. हं, एक मोठा श्वास घ्या मॅडम. अ, ओके अजून थोडा. ओके जरा मागे वळा मॅडम. एक मोठा श्वास घ्या मॅडम. ओके मॅडम. मला काही प्रॉब्लेम तर नाहीये ना तुमची डॉक्टर? तब्येत अगदी व्यवस्थित आहे मॅडम. हं, आपण एक काम करू, पुढे या पावसाच्या वातावरणामुळे तुम्ही आजारी पडू नये म्हणून तुम्हाला मी एक सुई लावतो आणि तुम्हाला काहीच होणार नाही. सुई लावणार? एक छोटीशी सुई नाही मॅडम. बाबा, मला सुईची भीती वाटते. नाही डॉक्टर, नकोय मॅडम मला. जर पावसामुळे तुम्ही आजारी पडलात ना तर तुम्ही मरूही शकता मॅडम. म्हणून म्हणतोय एक सुई लावतो ना तुम्हाला, अजिबात त्रास होणार नाही. ओके मॅडम. दुखणार नाही अशी मला लावा. त्रास नाही होणार मॅडम, तुम्ही घाबरू नका. छोटीशी सुई आहे. दॅट्स ऑल. झालं. येस मी लावली मॅडम. अरे बापरे. थोडा वेळ आराम करा तुम्ही. डॉक्टर, चक्कर येत आहे काय झालं मला. मॅडम? हे काय झालं मॅडम? तुम्हाला काय झालं? डोकं एकदम जड झालंय. मॅडम तुम्ही ठीक आहात ना? आय एम फाईन, आय एम फाईन. ओके. एकदम बिलकुल बेचैन वाटतंय. अजिबात घाबरू नका. या ना आज जाऊया आपण. या ना या ना या या या. सांभाळून. काम झाला. इथे ये. हॅलो. आता येतो. अरे बापरे. हे तुला बोलवतोय, इकडे ये. काय झालं हो? मला शोधत कोणीतरी येईल. माझ्याबद्दल विचारलं तर सांग मी नाहीये. केव्हा येईल विचारल्यावर सांग माहित नाही. कळलं का? काय झालंय तुम्हाला? तुम्ही तर अगदी व्यवस्थित आहात आणि घरीच आहात. तुम्ही नाही असं सांगायला का सांगताय तुम्ही? अरे प्रॉब्लेम न समजून घेता विचारतेस तू. मी जे बोलतोय तेच कर फक्त. कळलं? अरे देवा, काय माहिती तुम्ही का घाबरताय? ओफो, काय झालंय आता? ओफो. अगं मूर्ख बाई, तुला कसं समजावू मी? माझी समस्या जाणून न घेता माझा जीव घेतेस तू. तुझ्यासारख्या मूर्ख बाईला तर. अरे यार, माझं नशीबच खोटं आहे. त्याच्याकडनं 2 लाख रुपये कर्ज घेतलं मी आणि त्याला वापस करू शकत नाहीये मी. म्हणून तू घर शोधत शोधत आलाय. आता तर कळलं ना? काय म्हटलं? 2 लाख रुपये कर्ज घेतला होता, पण का? अय, तुला समजवायला वेळ नाहीये माझ्याकडे. मी जे बोलतो तेच तू त्याला सांग प्लीज. ठीक आहे ठीक आहे, मी सांभाळून घेईल. तुम्ही आज जा. हा कोण? मुकेश. अरे मुकेश. मी विचारते ना तुम्हाला, तुम्ही असे ओरडत का आहात? मुकेश नाही आहे का? ते तर आत्ताच बाहेर गेलेत. पण तुम्ही कोण आहात? तो कधी येणार आहे? नाही मला तर नाही माहिती, पण आत्ताच बाहेर गेलेत ते. तुम्ही का आला होता? अरे अरे, मी तुम्हाला काही विचारते आणि तुम्ही स्वतःच कसे काय आत आलात? कोण आहात तुम्ही? अरे मी तर विचारते ना, तुम्ही सांगा ना. मी मुकेशला 2 लाख रुपयांचं कर्ज दिलंय. त्यांनी ते परतही नाही केलेत. ते पूर्ण पैसे परत घेण्यासाठी आलोय मी. असं काय बोलताय तुम्ही? जर तुम्ही त्यांना पैसे दिलेत तर त्यांना विचारा ना. ते घरी नसताना असं विचारणं चांगली गोष्ट नाहीये. ते सगळं ठीक आहे, पण मी त्याला कसा भेटू? त्यांनी कुठेही मला पाहिलं तर तो सरळ पळून जातो. मी जेव्हा त्याला फोन करतो तो फोनही उचलत नाही.
जर तो असंच करत राहिला तर मी पैसे परत कसा घेऊ? जर तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर नाही गेले ना तर मी पोलिसांना कॉल करून तुम्ही पैशासाठी आम्हाला टॉर्चर करताय अशी सगळी कंप्लेंट करेल मी. मग पुढे काय होईल बघा. कसाही तो घरी तर परत येईलच ना, तेव्हाच त्याला पाहून घेईन मी. तुमच्याकडनं जे होईल ते बघा तुम्ही. बापरे, कसं तरी समजावलं आणि पाठवलं त्याला. त्याला बघून तर मी घाबरूनच गेलो. हे कशा कशा लोकांकडनं तुम्ही कर्ज घेत आहात हा? बघितलं ना घरी येऊन कसा ओरडत होता हा. पुढे अशा लोकांपासून जरा सांभाळून राहत जा. हा, कर्ज का घेतलं होतं तुम्ही? बिझनेसला थोडं वाढवण्यासाठी मी त्याच्याकडनं पैसे घेतले. अरे, तर ही गोष्ट तुम्ही आधी सांगायला हवी होती ना. ठीक आहे, आता तर सांगितलं. ही अरे, चेन गहाण ठेवा आणि जे काही पैसे त्याला द्यायचे ते द्या आणि सेटल करा आधी. सरिता, सरिता, हा, बोला हो. मी ऑफिसला जातोय. हं. सांभाळून राहा तू. बरं, ठीक आहे. सांभाळून जा हा. दादा, तुम्ही ऑफिसला चाललात हो का? रे. सरिता, हा अगदी हा? योग्य वेळ आलाय. हो ना, याला आज खरंच. पोटभर जेवण करून पाठव घरी. हो, आणि ऐक, नक्कीच. हा, इथे पोटभर जेवण करून पूर्णपणे आराम करून मगच घरी ठीक आहे जा. दादा. ओके सरिता, लेट होतोय, मी बरं, निघतो ठीक आता. आहे. तुम्ही हं? निघा. बाय. हा, बाय ओके, दादा. dear. तू थांब, मी दार बंद करून घेते. अरे ये ना, आत बसून हो, गप्पा ठीक आहे मारूया. वहिनी. हम्म. तू थोडं थांब, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. नाही वहिनी, तुमच्याशी काही बोलायचं होतं. हा, बोल ना, काय बोलायचंय? मी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. काय झालं? अचानक लग्नाचा विषय काढायला लागला? तर सांग, मी काय करू आता? वहिनी, आपण जे करतोय ते बरोबर नाहीये. माझ्या भावाचा माझ्यावर खूप विश्वास आहे. आपण अशा व्यक्तीला धोका देणं बरोबर नाहीये. तुम्ही दोघं या घरात आनंदी राहावं म्हणून मला हे घर सोडून जायलाच हवं. इतक्या वर्षात तू अशा सगळ्या गोष्टी कधीच केल्या नाहीये. अचानक तू असं बोलशील तर मी काय करू सांग? आय एम सॉरी वहिनी, मला माफ करा. जेव्हा तुमच्या दोघांमध्ये काही भांडण सुरू होतं तेव्हाच मी तुमच्या दोघांच्या मध्ये आलो. आता तुम्ही दोघं आनंदी आहात हेच माझ्यासाठी खूप आहे. जर दादाला नंतर आपल्याबद्दल कळलं तर आपल्या अब्रूचं काय होईल? फक्त तेवढंच नाहीये, प्रत्येकाचा एक परिवार हवा. तुम्ही आणि दादा आनंदी आहात ना, पण मी तुमच्यावर डिपेंड होऊनच राहतोय ना. हे ठीक नाहीये ना. म्हणून मी एक चांगली मुलगी बघून लग्न करायचा विचार करतोय. म्हणूनच तुम्हा दोघांसोबत राहणं मला आता पटत नाहीये. कळतंय ना? हाच तुझा निर्णय आहे का? हो वहिनी, हाच माझा निर्णय आहे. मी कुठे दूर निघून जातो. तू माझ्या दादासोबत आनंदी राहा. तुझ्याशिवाय मी खुश कशी राहणार समजत नाहीये मला. हे बघा वहिनी, यानंतर तुम्ही दादाची खूप सेवा करा. तो खरंच तुमच्यावर खूप प्रेम करतो. ठीक आहे राजू, तुला जसं बरं वाटतंय तू तसंच कर. हा, चांगली मुलगी बघ आणि लग्न करून आपला संसार थाट. तू खुश राहशील तेच माझ्यासाठी खूप आहे. ठीक आहे वहिनी, थँक्स, तुम्ही माझं म्हणणं ऐकलत. मी आता येतो अरे वहिनी. थांब ना, दादांनी तुला जेवण करून पाठवायला सांगितलंय. नाही वहिनी, मला आता जरा काम आहे, मी येतो.